मी पत्रकार तथा लोकस्वराज्य आंदोलनाचा मराठवाडा कार्याध्यक्ष धोंडोपंत बनसोडे। आज आमचे पत्रकार मंडळी आणि काही आमची मित्रमंडळी या ठिकाणी बेमुदत आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये आज मी या भोकर तालुक्याच्या ठिकाणी कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहे। मी त्यांनी जी काही मागणी या ठिकाणी केलेली आहे त्यामध्ये जे हिमायतनगर तालुक्याची जिल्हा सीमा म्हणून मौजे वारंग टाकळी धानोरा बोरगडी ते तेंबे आंदेगाव वायकेवाडी या रस्त्याच्या मजबूतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाच्या विशेष रस्ते दुरुस्ती संदर्भामध्ये जी काही क्वालिटी कंट्रोलची मागणी त्यांनी या ठिकाणी कार्यकारी अभियंता भोकर या कार्यालयाकडे केलेली आहे। ती मागणी अतिशय रास्त आहे, ती मागणी अतिशय योग्य आहे। कारण हिमायतनगर तालुक्यामध्ये जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याचा जे काही दर्जा आहे, जी काही रस्त्याची भूमिका, रस्त्याची काही रोडची जी काही कामे आहेत ते अतिशय निकृष्ट पद्धतीने जी काही चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी सार्वजनिक उपविभागीय कार्यालयाच्या संबंधित अभियंते करीत आहेत। त्या संदर्भामध्ये क्वालिटी कंट्रोलच्या वतीने या जी काही रस्ता असेल, या अनेक रस्त्याची जी काही मागणी त्यांनी केलेली असेल ती मागणी योग्य असून तात्काळ कार्यकारी अभियंता श्री विशाल चोपडे साहेबांनी तात्काळ पत्र गुण नियंत्रण विभाग या ठिकाणी गुण नियंत्रण विभाग नांदेडला पत्र लिहून त्या रस्त्याची त्यांनी क्वालिटी कंट्रोलच्या माध्यमातून पथकाच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी अतिशय योग्य आहे। कारण क्वालिटी कंट्रोल शिवाय त्या रस्त्याचं काम जे काही पद्धत आहे ती पद्धत क्वालिटी कंट्रोललाच कळणार आहे, इतर कुठल्याही यंत्रणेला ते कळणार नाही। कारण त्यासाठीच या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत आणि त्या लवकरात लवकर कार्यकारी अभियंता चोपडे साहेबांनी या रस्त्याची केलेल्या चौकशीच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे, ती मागणी या ठिकाणी करावी अशी मी सार्वजनिक बांधकाम विभागाला माझ्या माध्यमातून या ठिकाणी मी विनंती करतो।